नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा परमहंस योगानंद पुस्तकात उद्धृता अस्ति। कथायाः नाम अस्ति माझे पश्चिमेस प्रत्यागमन। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। मी हिंदुस्थानात व अमेरिकेत योगावर पुष्कळ प्रवचने पाठात्मक स्वरूपाची दिली आहेत, पण मला हे कबूल करावयास पाहिजे की हिंदू मनुष्याच्या भूमिकेत इंग्लिश विद्यार्थ्यांकरता योगाचा वर्ग चालवण्यात मला एक प्रकारचा अपूर्व आनंद प्राप्त होतो. लंडनमधील माझे वर्ग विद्यार्थी संमतीपूर्वक हसले. कोणत्याही प्रकारच्या राजकीय घडामोडीमुळे आमच्या योगाभ्यासजन्य अशांतीमध्ये कधीही बिघाड झाला नाही. हिंदुस्थानची आता फक्त पवित्र अशी स्मृती राहिली होती. 1936 6 सप्टेंबर महिना. आज मी इंग्लंडमध्ये 16 महिन्यांपूर्वी दिलेल्या वचनाची पूर्ती करण्याकरता लंडनमध्ये पुनः व्याख्यान देण्याकरता आलो आहे. इंग्लंडमध्ये सुद्धा कालातीत अशा यौगिक संदेशास पडसाद मिळतो. वार्ताहर व न्यूज रील घेणारे कॅमेरामन यांनी ग्रोसवेनॉर हाऊसमध्ये माझ्या मुक्कामाच्या ठिकाणी गर्दी करून सोडली. ब्रिटिश नॅशनल काउन्सिल ऑफ द वर्ल्ड फेलोशिप ऑफ फेथ्स यांनी व्हाईटफील्ड कॉंग्रेगेशनल चर्चमध्ये 29 सप्टेंबर रोजी माझे व्याख्यान ठरवले. तेथील श्रोतृवृंदापुढे बंधुत्वावरील श्रद्धेने मानव संस्कृतीस कसे वाचवता येईल अशा जड विषयावर मी व्याख्यान दिले. केक्स्टन हॉलमध्ये माझी व्याख्याने संध्याकाळी 8ला होत असत. चांगलीच गर्दी व्हायची, इतकी की दोनदा श्रोत्यांनी विंडसर हाऊस सभागृहामध्ये 9:30 वाजता माझ्या दुसऱ्या व्याख्यानास हजेरी दिली. त्यानंतर कित्येक आठवडे योगाभ्यास वर्गांना इतकी गर्दी व्हावयाची की श्री राईट यांना दुसऱ्या सभागृहाची व्यवस्था करावी लागली. इंग्लिश रक्ताचा चिवटपणा हा आध्यात्मिक संबंधाच्या विषयामध्येही फार मार्मिकपणे दिसून येतो. मी इंग्लंडमधून निघून गेल्यानंतरही लंडनमधील योगाभ्यास विद्यार्थ्यांनी एक सेल्फ रिअलायझेशन फेलोशिप केंद्र आपणहून निष्ठापूर्वक स्थापन केले आणि महायुद्धाच्या त्या कटू काळात सुद्धा ते दर आठवड्याला ध्यानाच्या बैठकी भरवित असत. इंग्लंडमधील अविस्मरणीय असा तो काळ. दिवसभर लंडन शहरातील प्रेक्षणीय स्थळे पाहत बसायची. नंतर सुंदर अशा त्या ग्रामीण निसर्गाचे दर्शन घ्यायचे. ब्रिटिश इतिहासातील मोठमोठे कवी आणि वीरपुरुष यांची जन्मस्थाने व थडगी ही सर्व पाहण्याकरता श्री राईट व मी अशा दोघांनी आपल्या विश्वासू अशा फोर्ड गाडीचा भरपूर उपयोग करून घेतला. आमच्या लहानशा तुकडीने नंतर ऑक्टोबरच्या अखेरीस सौदंपटनहून ब्रेमेन बोटीतून अमेरिकेस प्रस्थान ठेवले. न्यूयॉर्कमधील तो अजस्त्र स्वतंत्रतेचा पुतळा पाहून आम्ही आनंदात्मक भावनेचे आवंढे गिळले. आमची फोर्ड गाडी पुरातन भूमीवरून प्रवास करण्यात धडपडली असूनही अजून शाबूत होती. आता आमच्या ह्या रथाने अमेरिका खंड ओलांडून कॅलिफोर्नियात जाण्याचे महत्कर्म आरंभिले. 1936च्या अखेरीस आम्ही माउंट वॉशिंग्टन केंद्र गाठले. वर्ष अखेरीचे सुट्टीचे दिवस दरवर्षी लॉस एंजेलिसच्या केंद्रामध्ये 24 डिसेंबरला सतत 8 तास चालणाऱ्या ध्यानामध्ये घालविले जातात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मेजवानी असते. ह्यावर्षी आमच्या या उत्सवप्रसंगी आणखी मौज आली होती. पृथ्वी पर्यटन करून परत आलेल्या 3 मुसाफिरांचे स्वागत करण्याकरता दूरदूरच्या शहरातून आमची प्रिय मित्रमंडळी व विद्यार्थीगण आले होते. क्रिसमस दिवसाच्या मेजवानीला अनेक उत्तमोत्तम निवडक पदार्थ ठेवलेले होते. ह्या सुखद प्रसंगी वापरण्याकरता 15,000 मैलांवरून पदार्थ आणले होते. काश्मीरहून आणलेल्या गुच्ची मशरूम्स, डबाबंद रसगुल्ला, आम्रपोळी, पापड आणि आईस्क्रीमवरती टाकण्याकरता केवडा जल. संध्याकाळी आम्ही सारेजण एका भल्या मोठ्या दिव्यांनी लुकलुकणाऱ्या क्रिसमस झाडाखाली जमलो. जवळच एक धुनी पेटवून ठेवली होती. तिच्यात सुगंधी देवराच्या ढलप्या आम्ही टाकत होतो. त्या ढलप्या फुटल्याचा आवाज येत होता. उपहार वाटण्याची वेळ. जगाच्या दूरदूरच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भेटी. पॅलेस्टाईन, इजिप्त, हिंदुस्थान, इंग्लंड, फ्रान्स, इटली. श्री राईट यांनी प्रत्येक मुक्कामाला परदेशातून प्रवास करीत असताना किती काळजीपूर्वक ट्रंकांची मोजदाद केली होती, अशासाठी की अमेरिकेतील प्रियजनांना देण्याकरता आणलेल्या भेटी प्रवासामध्येच गहाळ होऊ नयेत. पवित्र भूमीतील ऑलिव्ह झाडाच्या शोभिवंत फांद्या, बेल्जियम व हॉलंडमधील नाजूक जरतारीचे भरतकाम, इराणी गालीचे सुबक रीतीने विणलेल्या काश्मीरी शाली, मैसूरमधील कायम सुवास टिकणारे चंदन, मध्य प्रांतातून आलेले
नंदीचा डोळा म्हणून ओळखले जाणारे दगड, हिंदुस्थानातील पुरातन नाणी, रत्नांनी मढवलेले पेले व पुष्पपात्रे, बारीक नमुने, भिंतीवर पसरण्याचे भपकेदार पडदे, देवळात वापरावयाच्या उदबत्त्या व सुगंधी धूप, स्वदेशी कापडाची छापलेली चिटे, लाखेवरील काम, मैसूरमधील हस्तिदंतावरील कोरलेल्या वस्तू, लांब कोचदार अंगठावाल्या इराणी सपाता, जुने हस्तलिखित ग्रंथ, मखमल, बुट्टीदार कापडे, गांधी टोपी, मातीचे काम, भांडी, फरशा, पितळेची भांडी, प्रार्थनेकरता वापरण्याचे लोकरी गालीचे, 3 खंडांतून जमा केलेली लूट, ह्या सर्व भेटींची झाडाखाली रास करून ठेवली होती. भेटीच्या वस्तू चांगल्या कागदामध्ये सुबकपणे गुंडाळून ठेवलेल्या होत्या. त्या मी एक एक वाटू लागलो. सिस्टर ज्ञानमाता असे नाव पुकारून त्यांना मी एक लांबशी पेटी दिली. सिस्टर ज्ञानमाता ह्या एक अमेरिकन संत महिला असून त्यांच्या मुद्रेवर प्रेमळपणाची व साक्षात्काराची छटा दिसे. माझ्या गैरहजेरीमध्ये माउंट वॉशिंग्टनच्या केंद्राचा कारभार त्या पाहत होत्या. कागदांच्या भेंडोळ्यातून त्यांनी एक सोनेरी बनारसी रेशमी शालू उचलला. गुरुजी, मी आपली आभारी आहे. हिंदुस्थानचा भपका डामडौल ह्या शालूच्या रूपाने माझ्यापुढे मूर्तिमंत उभा राहत होता. श्री डिकिन्सन ह्या दुसऱ्या पुडक्यामध्ये कलकत्ताच्या बाजारामधून मी आणलेली एक वस्तू होती. त्यावेळी मला असे वाटले होते की श्री डिकिन्सन यांना ही वस्तू आवडेल. श्री ई डिकिन्सन मोठे प्रेमळ शिष्य. 1925 साली माउंट वॉशिंग्टन केंद्र स्थापन झाल्यापासून प्रत्येक क्रिसमस उत्सवाला ते नियमितपणे हजर असत. ह्या 11व्या वार्षिक महोत्सवाच्या प्रसंगी एका लांबशा पुडक्याची दोरी सोडीत ते माझ्यापुढे उभे राहिले. चांदीचा पेला? भावनेच्या उद्रेकाने ते त्या मोठ्या पाणी पिण्याच्या पेल्याकडे पाहत राहिले. गोंधळलेल्या मनस्थितीत थोड्या अंतरावर ते जरा बसले. मी त्यांच्याकडे पाहून स्नेहपूर्ण स्मित केले व सांताक्लॉजचे वाटपाचे काम पुनरपी सुरू केले. ती संध्याकाळ हास्य विनोदात गेली. शेवटी सर्व देणग्या देणाऱ्या परमेश्वराची प्रार्थना झाली. सगळ्यांनी मिळून नाताळचे सामुदायिक गीत म्हटले. त्यानंतर काही वेळाने श्री डिकिन्सन व मी बोलत बसलो. गुरुजी, ते म्हणाले, ह्या चांदीच्या पेल्याबद्दल मला आपले आभार मानू द्या. नाताळच्या रात्रीच्या वेळी मी कोणत्या शब्दात आपले आभार मानावे हे मला समजले नाही. मी खास तुमच्याकरता ती वस्तू आणली होती. गेली 43 वर्षे मी त्या चांदीच्या पेल्याबद्दल वाट पाहत होतो. मोठी लांबलचक कहाणी आहे ती. माझ्याजवळ ते गुपित मी ठेवले होते. श्री डिकिन्सन माझ्याकडे संकोचाने पाहत राहिले. ह्या कहाणीची सुरुवात मोठी नाट्यपूर्ण आहे. मी बुडत होतो. नेब्रास्कामधील एका लहानशा गावात एक 15 फूट खोलीचा पाण्याचा हौद होता. तेथे माझा थोरला भाऊ व मी असे दोघे खेळत होतो. खेळता खेळता त्याने मला पाण्यात ढकलले. त्यावेळी माझे वय 5 वर्षांचे असावे. पाण्यात दुसऱ्यांदा मी बुडून जाणार होतो आणि त्यावेळी अकस्मात सर्व अवकाश भरून टाकणारा एक अनेक रंगांचा झगझगीत प्रकाश मला डोळ्यांपुढे दिसला. त्या प्रकाशाच्या मध्यभागी मला एका माणसाची आकृती दिसली. तिचे डोळे अगदी स्थिर होते व मुद्रेवर आश्वासन देणारे स्मित होते. तिसऱ्या वेळी जेव्हा मी पाण्यात बुडायला लागलो तेव्हा माझ्या भावाच्या एका सोबत्याने वाळुंजीच्या झाडाची एक लांबलचक व कोवळी फांदी पाण्यात इतकी खोलवर बुडवली की मी माझ्या हताश झालेल्या बोटांनी ती फांदी पकडली. मुलांनी नंतर मग मला उचलून काठावर आणले आणि प्रथमोपचार करून मला शुद्धीवर आणले. 12 वर्षांनी आता मी 17 वर्षांचा तरुण झालो होतो. मी एकदा आईबरोबर शिकागोला गेलो होतो. 1893 सालचा सप्टेंबर महिना होता. त्यावेळी शहरात वर्ल्ड पार्लमेंट ऑफ रिलिजन्सचे विख्यात अधिवेशन चालू होते. आई व मी असे दोघे एका हमरस्त्यावरून चालत जात होतो आणि पुनः मला तो अजस्त्र प्रकाशाचा झोत दिसला. काही थोड्या पावलांच्या अंतरावर एक इसम सावकाश आरामशीरपणे येरझारा घालीत होता. कित्येक वर्षांपूर्वी मला अगदी तोच इसम पाहिल्याचा भास झाला होता. त्या भव्य अशा सभागृहाकडे तो आला आणि नंतर दरवाजातून आत जाऊन नाहीसा झाला. आई, मी ओरडून म्हणालो. तोच तो मनुष्य मी बुडत असल्यावेळी माझ्याजवळ आला. आई व मी दोघे त्या इमारतीत शिरलो. तो मनुष्य व्यासपीठावर बसलेला होता.
आम्हाला लवकरच नंतर कळले की तो मनुष्य म्हणजे हिंदुस्थानातील स्वामी विवेकानंद. आत्मिक शक्तीला गदगदून हलवून सोडणारे त्यांचे भाषण केल्यावर मी त्यांना भेटण्याकरता पुढे सरसावलो. त्यांनी माझ्याकडे पाहून औदार्यपूर्ण स्मित केले. जणू आमची पूर्वीची मैत्री होती. मी त्यावेळी इतका लहान होतो की माझ्या भावना शब्दांनी कशा व्यक्त कराव्या हे मला समजत नव्हते. पण मनात मला असे वाटे की त्यांनी माझे गुरु व्हावे. त्यांनी अंतर्ज्ञानाने माझे मन ओळखले. नाही बेटा, मी तुझा गुरु नव्हे. विवेकानंद आपल्या सुंदर भेदक नजरेने माझ्या डोळ्यांकडे खोलवर पाहत होते. तुला तुझे गुरु पुढे भेटतील. ते तुला एक चांदीचा पेला देतील. नंतर काही वेळ थांबून ते पुढे स्मित करून म्हणाले, आज तुला ग्रहण करता येतील त्यापेक्षा अधिक आशीर्वाद ते तुझ्या उंजळीत ओततील. नंतर थोड्याच दिवसांनी आम्ही शिकागो सोडले. श्री डिकिन्सन पुढे सांगू लागले, पुढे मला स्वामी विवेकानंद कधीही दिसले नाहीत. पण त्यांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द माझ्या अंतर्यामी कधीही पुचला न जाईल अशा रीतीने लिहिला गेला होता. पुष्कळ वर्षे लोटली. मला गुरु कोणी भेटला नाही. 1925 साली एके दिवशी रात्री मी परमेश्वराची खूप प्रार्थना केली की परमेश्वरा, माझा गुरु मला भेटव. काही तासांनी एका मधुर संगीताच्या मंद आलापांनी मी झोपेतून जागा झालो. माझ्या दृष्टीसमोर देवदूतांचा ताफा हातात बासरी व इतर वाद्ये घेऊन उभा राहिला. स्वर्गीय संगीताने वातावरण भरून टाकून ती देवदूत मंडळी हळूहळू नाहीशी झाली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आपल्या प्रवचनाला लॉस एंजलिसमध्ये मी हजर होतो. अगदी प्रथमचीच अशी ती वेळ आणि आपले प्रवचन ऐकल्यानंतर माझी प्रार्थना परमेश्वराने ऐकली हे मला कळून चुकले. आम्ही दोघे एकमेकांकडे स्मित मुद्रेने शांतपणे पाहत राहिलो. त्यानंतर आता 11 वर्षे झाली मी आपला क्रियायोगाचा शिष्य आहे. श्री डिकिन्सन पुढे सांगू लागले, कधीकधी चांदीच्या पेल्याचा अर्थ समजण्याची उत्कंठा वाटायची. विवेकानंदांचे शब्द लक्षणात्मक आहेत अशी मी समजूत करून घेतली होती. पण नाताळच्या रात्री ज्यावेळी आपण झाडाखाली ती लहान पेटी माझ्या हातात दिली तेव्हा त्यावेळी आणि माझ्या आयुष्यातील तिसरा प्रसंग होता तो. मला तो झगझगीत प्रकाश दिसला आणि क्षणभरातच मी माझ्या गुरुदेवांनी दिलेली भेट पाहत होतो, जिच्याबद्दल विवेकानंदांनी 43 वर्षांपूर्वी भविष्य वर्तवले होते. चांदीचा पेला. अधुना ईशा कथा समाप्तिं गता. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.